गेल्या 5 वर्षात तुमच्या भागात जे प्रलंबित प्रश्न होते ते मार्गी लागले का? लागले जवळपास रस्ता पाणी हो रस्ते पाणी प्रश्न आज मार्गी नाही लागला पण रस्त्याचे लागले जवळपास आले का तुम्ही पहा आमचे रोड रस्ते पहा आमच्या गावाची परिस्थिती पहा काय आहे ती पावसाळ्यात बोरणारे सरनं काय केलं आमच्यासाठी आणि खरोखर आम्ही दलित लोक आहे मातंग बौद्ध याच्याकडे पाठ फिरवली काय जागी जागी आहेच गड्डे गुड्डे पडेल बाबा काय चाललं काय दुसरं काय आमदार काय आपल्या गावात कुठे काय काम मेन म्हणजे आमच्या गावामध्ये ना गेल्या 25 वर्षापूर्वी एक बी डांबरी रस्ता नव्हता. आज चारही साईडनं आमच्या गावात डांबरी रस्ते झाले काम चालू आहे काही गिनी लागले म्हणावं असे कामं नाही झाले ना तर रस्त्याचं आमचं इकडं शिवराई सौंदगाव तिघी हे जर पाहिलं तर लय मोकार परिस्थिती आहे बाबा किती काय दिवस झाले त्याला अजून रस्ता 100% बोरणार सरने भरपूर कामं केली आमच्या गावात सभामंडळाची काम केली असन रस्त्याची कामं केली असताना आणि जवळ फाटा सोनगाव इतका खराब रस्ता होता तो आता एक 5 अर्धा घंटा लागतात ते 5 मिनिटात जवळ फाटा आम्ही जाऊ शकतो. आता ते समाधान कसं व्यक्त करतात ते नाही सांगते कारण ते कसं आहे जे काम आहे ते सगळे फक्त बांधकामी व्हायचे काम आहे आणि तिथे फक्त कॉन्ट्रॅक्टर संबंध असं मला वाटतं मोठे लोक मला ते फक्त आहे ना 2-4 जे काही असतात गाव कुठे त्यांचाच फायदा होता असं वाटू राहील मला कारण त्याचे रकमा खूप मोठे आहे त्या पद्धतीने कामं झालेलं नाही संपूर्ण मार्गी लागले तिळी रस्ता नाही शिवराई रस्ता नाही कुठे रस्ते झाले सगळे आजाराचे कोण होईल 2024 आमदार कोण होईल काय वाटतं तुम्हाला? स्वतः कामाची हुनर आहे त्यांच्याकडे कोणत्याही प्रत्येक कामात आज दिनेश भाऊचा दरार आहे की दिनेश भाऊला आम्ही बरंचसं सहकार्य करणार आहे. दिनेश भाऊ पाहिजे ना काय बदल झाला पाहिजे वरणारे सरही चांगले होते पण खाली कामं नाही होऊ राहिले भ्रष्टाचार जादा झाला ना सध्या तरी दिनेश भाऊकडेच बघू. आम्ही मातंग समाजाचा आहे मी सकल मातंग समाजाला असं सांगू इच्छितो का खरोखर दिनेश भाऊ जर निवडून आले दिनेश भाऊ तो खरोखर विकास होऊ शकतो. गेल्या 5 वर्षात तुमच्या भागात जे प्रलंबित प्रश्न होते ते मार्गी लागले का? नाही काय काय प्रश्न होते तुमच्या भागात? आमच्याकडे गंज सगळेच होते समजा याचे पाण्याचे रस्ते ते काहीच नाही झालं. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कुठल्या आमदारांनी प्रयत्न केले कुठल्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले का? कोणाच काही केलं नाही. सध्या जो राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न उद्भवलेला आहे त्यावर काय म्हणाल तुम्ही? ते मिळालंच नाही ना देईनच ना मिळायला पाहिजे पण ते देईना. या मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा विधानसभेच्या निवडणुकीवर परिणाम होईल का? होणारच. गेल्या 5 वर्षात आपले जे आमदार आहे विद्यमान त्यांच्या कामापासून तुम्ही समाधानी आहात का? समाधान होतच नाही त्यांचे. आगामी येणाऱ्या निवडणुकीत कोणाकडे आमदार म्हणून बघता तुम्ही? आता जो काम करेन त्याच्याकडे रमेश बोरणारेंना कोण टक्कर देऊ शकतं तुम्हाला काय वाटतं? रमेश बोरणारे टक्कर देऊ शकतं आपले दिनेश परदेशी. तिथं काय जागी जागी आहेच गड्डे गुड्डे पडेल बाबा काय चाललं काय दुसरं काय आमदार काय आपल्या गावात कुठे काय काम झालं. गेल्या 5 वर्षात तुमच्या भागाचे प्रलंबित प्रश्न होते ते मार्गी लागले का? आता प्रामुख्याने गेल्या 5 वर्षात जे रस्ते असतील किंवा MRDSचे जे कामं असतील ते अतिशय उत्तम पद्धतीने वरच्या लेवलला झालेले पण ते आता जे वरच्या लेवलला मागेल त्याला कामं त्यांनी दिलेले मागेन त्याला रस्ते पण दिलेले पाण्यातमधून पण जे खालच्या लेवलला जो भ्रष्टाचार झाला आहे त्याला ते वरची माणसं काही करू शकत नाही. त्याच्यामुळे आमदारचं काम एकदम चांगलं आहे आणि आमदारला टक्कर कुणीही देऊ शकत नाही. वन साईड आमदार बोरणार सर यावेळेस विजयी होणार यात काही शंका नाही. मराठा आरक्षणाचा जो प्रश्न उद्भवलेला आहे त्याचा विधानसभेच्या निवडणुकीवर परिणाम होईल का? मराठा आरक्षण हा तर एक प्रामुख्याने मराठा लोकांसाठी महत्त्वाचा मुद्दा आहेच पण जेमतेम परिस्थिती जर पाहिली तर आपले मराठाच 70% आमदार हे मराठाचे आणि त्यामुळे मराठा जो समाज आहे तो मराठा आमदाराच्या पाठीमागेच उभा राहील असं तरी जमतेम परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत कोणाकडे आमदार म्हणून बघता? बोरणारे सर यांच्या सांगितलं नाही चाललं नाही होईल. गेल्या 5 वर्षात तुम्ही आमदारांच्या कामापासून समाधानी आहात का? काही समाधान नाही. काय काय समस्या होत्या मुख्य तुमच्या? की आमचे रस्तेच जास्त मेन आम्हाला मेन रस्त्याची गरज आहे.
आज बी मुलायला यायला इतकं कोणते त्रास. कोणते रस्ते बाकी आहे तुमच्याकडचे? आमचं खंडाळा तिडी हा 2 पुन्हा इकडे शिवराई बी म्हणला आणि एक कारखाना बी 4 रस्ते जवळ 4 झाले नाही दादा आहे ना. आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला काय वाटतं, जे आपले विद्यमान आमदार आहे त्यांना कोण टक्कर देऊ शकतं? ते आता ते अजूनच हा बस चालत या मराठा आरक्षणाबाबत तुम्ही काय सांगाल? मराठा आरक्षणाचा जो प्रश्न उद्भवलेला आहे त्याचा विधानसभेच्या निवडणुकीवर परिणाम होईल का? होणार नक्की झालं पाहिजे. वर झाला तर खाली होणार काय? वर झाला मोदीला झटका बसला असं तू आता लक्षात तू माझ्या पक्ष शिक्षण त्याला कळलं म्हणून तो आता म्हणतो येत नाही याच्यावर जास्ती जोर देऊ राहिला का हो आहे की नाही. 5 वर्षात तुमच्या भागात जे प्रलंबित प्रश्न होते मार्गी लागले का? संपूर्ण मार्गी लागले. काय काय मुख्य समस्या होत्या आणि ते मार्गी लावण्यासाठी कुठल्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले? तिडी सवंदगाव रस्त्याचं समस्या होती, शिवराई सवंदगाव रस्ते समस्या होती, सवंदगाव पानगाव रस्ते समस्या होती. एवढी बी समस्या बोरणे सरना मार्गी लावली. बोरणारे सरांच्या गेल्या 5 वर्षात झालेल्या कार्यकाळापासून तुम्ही समाधानी आहात का? समाधानी आहोत. पण आगामी येणाऱ्या 2024 जी निवडणूक विधानसभेची, यामध्ये कोणाकडे आमदार म्हणून बघतात तुम्ही? बोरणारे सर. बोरणाऱ्यांना कोणी टक्कर देऊ शकतं का विधानसभेच्या निवडणुकीत? कोणी देऊ शकत. गेल्या 5 वर्षात तुमच्या भागात जे प्रश्न होते ते मार्गी लागले का? काय एवढं महादेवाच्या मंदिराचं काय झालं काही रस्त्याचं काहीच नाही. कोणते कोणते रस्ते बाकी आहेत? आम्ही फक्त त्याच रस्त्याला आहे खंडाळा रस्ता हां. पानगाव सवंदगाव ते पानगाव. किती वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे? बाबा किती काही दिवस झाले त्याला अजून रस्ताच नाही. हा वाणी साहेबाच्या काळापासून आज पोरायला यायला जागा नाही रस्त्यानं इतकं आपले जे विद्यमान आमदार आहे त्यांच्या कामापासून समाधानी आहात का तुम्ही? कोणते आमदार रमेश बोरणारे आपले, त्यांच्या कामापासून समाधानी आहात का? त्यांनी काम काय काय केलं काय आमचे जर कामं हे झालेच नाही रस्त्याचे तर आम्हाला काय सांगता यायचे बाकी. येणाऱ्या निवडणुकीत कोणाकडे आमदार म्हणून बघता तुम्ही? कोणी आमदार म्हणून निवडू? 5 वर्षात तुमच्या भागात जे प्रलंबित प्रश्न होते ते मार्गी लागलेत का? नाही. काय काय प्रश्न होते? आम्ही रस्त्याचे काही रस्ते पण हापशे नाही, लेट गेले 25 काढायचे. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कुठल्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले का? नाही मनोरंजन. आपले जे विद्यमान आमदार आहेत बोरणारे, त्यांच्या कामापासून तुम्ही समाधानी आहात का? त्यांच्याकडे आम्ही गेलोच नाही, तक्रार केलीच नाही. रमेश बोरणाऱ्यांना कोण टक्कर देऊ शकतं? रमेश बोरणाऱ्यांना टक्कर कोण देऊ शकतं? डॉक्टर दिनेश परदेशी, माजी आमदार चिकडे होकर, कोण टक्कर देऊ शकतं? मला वाटतं 5 वर्षात तुमच्या भागात जे प्रलंबित प्रश्न होते ते मार्गी लागलेत का? मार्गी नाही लागले म्हणावं, असे कामं नाही झाले ना सर. रस्त्याचं आमचं इकडं शिवराई सवंदगाव तिडी हे जर पाहिलं तर लय मोकार परिस्थिती आहे. गावामध्ये जर पाहिलं तिथे तो रस्ता सुद्धा गावातला व्हायला नाही आहे. तुम्हाला सांगतो ते 1.5 लाखाचे मरकुरी द्यायला होते आदिवासी दलित समाजामध्ये, ते सुद्धा बंद आहे. हे लोक अंधारातच राहत्या ना, म्हणजे गोरगरिबाची याच्यात छेळत चालला ना, आहे की नाही? तर कामं नाही असे म्हणावं असे नाही. मोठे पुढे लोक येरीला 50,000 रुपये लागत्या, येर घ्यायचे घरकुलाला 10,000 रुपये द्यावं लागत्या, शेततळ्याला 50,000 रुपये द्यावं लागत्या. असं हे झालं. मग आता ते काय, जरी सर असले सर चांगले, पण मग आता हे असं खाली भ्रष्टाचार चालू त्यांना समजायला पाहिजे ना, आहे की नाही? समजा सरकार काय करतं, मग गरिबाचा विकास व्हावा, मग त्यांना आपण मग समजा 5 लाख रुपये येईल जाते, मग 50च इकडे द्यायचे, आहे की नाही? अधिकारी खात्या कोण खाते ते आता काय आम्हाला काय माहीत नाही, पण मागाचे होते पैसे असं. तर आम्ही थोडे काही सर आता शिवाजी महाराज ते दुरुस्तीला पैसे दिले होते 4-5 लाख रुपये, तिथं मला तिथं काही दिसत नाही त्याच्यामध्ये तिथं काय केलं आणि काय नाही. मी सर देते वरून, पण मग इकडे होऊनही राहिलं ना कामं. असं सरचं काहीच होत नाही, ते आमचे पाहुण्याचे नाते संबंध आहे सगळेच. असं काही आरक्षणाचा जो प्रश्न उद्भवलेला आहे हा ना, मग त्याला आरक्षण आम्हाला पाहिजे नव्हतं ना, मग ते नेत्यानं लक्ष दिलं नाही ना आरक्षणावर. कोणा लोक त्याच्याविषयी नाराज आहे. आमच्या गावात मतदान सुद्धा मराठी समाजानं मतदान नाही करेल. जवळपास आमचं 400-500 मुलांना तरुणाईनं मतदान नाही केलं. आम्ही विनंती केली ती बाबा उकारा, पण ते नाही केली त्यानं मतदान. पण आम्हाला संदीपान भुमरे साहेब आणायचे होते,
भुमरे साहेबाला आम्ही चांगली मदत केली, मागच्या वेळेस जरा धोका झाला होता म्हणून. आता विधानसभेच्या निवडणुकीत काय वाटतं तुम्हाला, रमेश बोरणारेंना कोण टक्कर देऊ शकतं? आता रमेश आपल्याला हेच देईल, आपलं दिनेश भाऊ टक्कर देणार आहे. कारण मी 1999ला माझी पत्नी आजारी पडली होती, मग मी सरकारी दवाखान्यात गेलो, माझ्याजवळ पैसे नव्हते, आहे की नाही. गेलो तर रात्रीचे 10 वाजले, ती सिस्टर घेईना, मला बी अश्रू अनावर होईना. म्हणलं आता काय करावं बाई, तर मी माझी बाईक अशी उचलून त्या बाकड्यावर टाकली. पण एक असा म्हातारा बसेल होता, तो म्हणते समोर जाय म्हणजे तिथे दिनेश भाऊ आहे. मला काय माहिती कोणते दिनेश भाऊ काय, मी गेलो त्यांच्याकडे, म्हणलं ते भाऊ दिनेश तुम्हीच का भाऊ दिनेश भाऊ? ते हा, मग काय झालं म्हणलं, माझी बायको आजारी पडेल, ते काय दवाखान्यात घेईन म्हणलं ते सिस्टरीनं. ते त्यानं तिला किती गळ्यातलं टाकून फेकून दिलं, चाल म्हणे. आले हो तिथं लगेच. मग ते सिस्टरनी लागला पळायला, लगे बाग येते गाडा घ्यायला नाही येते, एवढा हात नको लावू म्हणजे त्याला थांब. लगेच गेले दिनेश भाऊन अर्ज लिवला, त्या बायाचं रडायला लागलं सिस्टरनी. त्याला म्हणलं साहेबांनी यानं काय केलं बाई? त्याला म्हणलं दिनेश भाऊ या बायाचा काही दोष नाही. मला तुम्ही बोलू नका, हे गोर गरीब तुम्ही एवढ्या लांबून आले म्हणे, आणि दवाखाना कशासाठी म्हणे. म्हणजे मग दिनेश भाऊला त्या 1999ला म्हणजे आता किती 25, 26, 27 वर्ष झाले असं नाही ना, इतक्या काळाचं म्हणजे असं दिनेश भाऊचं काम आहे. दिनेश भाऊ खरोखर विकास करेल, त्या माणसाला पैसा भरपूर आहे, त्यांच्यावर गरज नाही लोकांना पैसे खायची, म्हणजे असं आहे. स्वतः कामाची हुनर आहे त्यांच्याकडे, कोणत्याही प्रत्येक कामात आज दिनेश भाऊचा दरार आहे की नाही. दिनेश भाऊला आम्ही बरंचसं सहकार्य करणार आहे. दिनेश भाऊ पाहिजे ना, काय बदल झाला पाहिजे. बोलणारे सरही चांगले होते, पण मग खाली कामं नाही होऊ राहिले, भ्रष्टाचार जादा झाला ना. ज्यांना विहीर पाहिजे त्यांना नाही, त्या मोठ्या लोकायला आहे की नाही, पैशाचा रस्ते नाही, पाणी पाहिजे तर पाणी लोकांना स्वस्त पाहिजे. आता आमच्या गावामध्ये पाईपलाईन झाल्या, ती मोदीचे कोणची जल हरघर नळ योजना, अहो मग ती नळ योजना झाली, त्याने ती रोडवरच पाईपलाईन दाबली आहे की नाही. मग उद्या लीक झाल्यावर काय करायचं? आता ते ती लीकच आहे, मग कशा दर्जाची पाईन होती. मग ते लोकायला जर समजा पगार आहे यांच्या घराला घ्यायची, मग त्यानं ते वटर यायला पैसे दिले, हे भाऊ 200 रुपये घेऊन पुन्हा ये का हो, परिस्थिती आहे की नाही अशी. मी असं कामं चालू झाले, मग काय त्या नेत्यावर काय भरोसा राहिला नाही. आता लोकांचा विश्वास घाताचं काम चाललं. लोकशाही राज्य म्हणावं, असं लोकशाही राज्य नाही राहिलं. मलाही वाटतं चांगला माणूस आहे, आम्ही त्यांना सहकार्य करू, आणि बदल ही काळाची गरज आहे की नाही. दिनेश भाऊचं नगरपालिका वैजापूरला पाहिलं, अति चांगलं काम आहे. आम्हाला दिनेश भाऊ चालते, काही अडचण नाही. 5 वर्षात टाकला आम्ही तो उभं करून दिला, आता लाईट लागत सुद्धा नाही, लावायला तयार नाही. कोणचा सांगा त्यांना ती मरकुरी. तुमच्या भागातले रस्ते झाले का आता? नाही, बरं, आपले विद्यमान आमदार म्हणतात 3000 कोटींची कामं झाली, तुमच्या भागात किती कोटींची कामं झाली काय सांगता येईल तुम्हाला? कामं झालं नाही आमचं. ते इकडून गावापासून रस्ता तिकडे शिवराय वाटलं चिखलन मातीन किती काय बितच ते लोकायला. गेल्या 5 वर्षात तुमच्या भागाचे प्रलंबित प्रश्न ते मार्गी लागले? 100% बोरणार सरने भरपूर कामं केली आमच्या गावात. सभामंडळाची कामं केली असन, रस्त्याची कामं केली असतान, आणि जवळ फाटा सोनगाव इतका खराब रस्ता होता, तो आता एक अर्धा घंटा लागला, ते 5 मिनिटात जवळ फाटतो आम्ही जाऊ शकतो, इथे चांगले रस्ते झाले. आणि शिवराई, सोनगाव, पानगवण आणि भिवगाव जाणार रस्ता आम्हाला जवळजवळ शिवरमा इकडून खंडाळा मार्ग इकडून जावं लागत होतं, तर आम्ही धोनगावपर्यंत लासूरपर्यंत एक 10 मिनिटात जाऊन पोहोचलो. आमदार साहेबांनी भरपूर चांगले कामं केले. 2024 निवडणुकीत कोणाकडे आमदार म्हणून बघतो? सरकडे बघू शकतो आम्ही. बोलणाऱ्यांना कोण टक्कर देऊ शकतं काय वाटतं तुम्हाला? टक्करचं काय आम्ही कोणाची नाही बोलू शकत, पण मग 100% सर आमदार होते नाही आम्हाला निश्चित आहे. 5 वर्षात तुमच्या भागात जे प्रलंबित प्रश्न होते ते मार्गी लागलेत का? अहो मार्गी लागायला कोणीच नाही अजून. काय मार्गी लावणार कोण आहे एवढा? काय काय प्रश्न होते प्रलंबित? किती काय काम आहे, किती काय प्रश्न आहे, गेले म्हणजे एवढीचे उत्तर द्यायचे आणि मोकळं होऊन जायचं. काय तुमचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कुठल्या लोकप्रतिनिधी प्रयत्न केले का? गण प्रयत्न केले. हो, आता अजून निधी नाही आला, येईल निधी आला म्हणजे मग तुमच्या गावात करू ते काम. तालुक्यात 3000 कोटींचा निधी आला असल्याचं मग सांगितलं जातंय, काय बोला? तालुक्याला गणती 5 कोटी येतो, पण आमच्या गावापर्यंत नाही आला ना तो. वड्यामध्ये कट्टे बांधले तर त्याचं ते सगळं बोगस करून टाकले गाव. आता जो मराठा आरक्षणाचा प्रश्न उद्भवलाय त्याबाबत तुम्हाला काय वाटतं? आता तो महत्वाचा प्रश्न, आरक्षणाचा तो महत्वाचा आहे, तो व्हायला पाहिजे. त्याचा विधानसभेच्या निवडणुकीवर परिणाम होईल का? होणारच. आता आपले जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या कामापासून तुम्ही समाधानी आहात का? कामापासून समाधानी काय, आता त्यांचं आता 2-4 वेळेस आम्ही गेलो त्यांच्या कामाच्या बाबतीमध्ये, अजून निधी नाही आला बा, आपण खासदार निधीतून पाहू बा, पालकमंत्र्याकडून पाहू बा, असे बुडवडीचे उत्तर द्या त्याचे.
येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला काय वाटतं कोण आमदार होईल आता? आता काय आज तर काही सांगता येत नाही. रमेश बोरणारेंना कोण टक्कर देऊ शकतं? काय वाटतं टक्कर कोण देऊ शकतं? अजून काय आता निश्चित झालंच नाही कोणता उमेदवार. समोरची पार्टी तर समजली पाहिजे ना आपल्याला. ठाकरे गटाकडून जवळपास डॉक्टर दिनेश परदेशींचं नाव अजून काय सांगता येत नाही. त्यांचा आत्ताशिक प्रयोग झाला. अजून काय पण त्यांचे पक्षश्रेष्ठ जे ठरवून ते होईल. अजून काय निश्चित थोडे असे का बा दिनेश भोर तिकीट भेट असं काही नाही. अजून काही त्यांचं आता ते पक्ष ठरवून काय करायचं ते कोण उमेदवार द्यायचा काय द्यायचा. आता जेव्हा उमेदवार सगळं रिंगणात येतील त्यावेळेला कळण कोणता उमेदवार निवडून येईल कोणता पडन काय होईल. आज तर काही सांगता येत नाही. 5 वर्षात तुमच्या भागात जे प्रलंबित प्रश्न होते ते मार्गी लागले का? मार्गी काही लागलेलं आहे काही बाकी बरेच बाकी. काय काय मुख्य प्रश्न होते आणि ते मार्गी लावण्यासाठी कोणी प्रयत्न केले? प्रयत्न तर सरकारने केलं. पहिले ठाकरेच्या काळामध्ये मंजूर झालेले ते आता मार्गी लागत आहेत. म्हणजे पूर्ण होत आहे बा. हां आपले जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या कामापासून तुम्ही समाधानी आहात का? ते रेटिंगवर म्हणलं तर 2च्या 5 रेटिंग देऊ आपण. 5च्या आणि 1च्या मधून दोन देऊ आपण. आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटतं रमेश बोरणारेंना कोण टक्कर देऊ शकतं? दिनेश भाऊ. आणि कोणाकडे आमदार म्हणून बघतात तुम्ही? सध्या तरी दिनेश भाऊकडेच बघू. गेल्या 5 वर्षात तुमच्या भागात जे प्रलंबित प्रश्न होते ते मार्गी लागलेत का? काही मार्गी लागले नाही जास्त प्रश्न. काय काय समस्या होत्या? मुख्य रस्ते पाणी. मुख्य रस्ते पाणी काय रस्ते कोणतं एवढा एक रस्ता झाला. बाकी अजून तिडी रस्ता नाही शिवराई रस्ता नाही कुठे रस्ते झाले सगळे आजराचे. आपले जे विद्यमान आमदार आहेत रमेश बोरणारे त्यांच्या कामापासून तुम्ही समाधानी आहात का? काय लय समाधानी नाही लय नाराजानी काय समाधानी. आमदार रमेश बोरणारेंचं म्हणणं आहे की त्यांनी तालुक्यात 3000 कोटींची कामं आणले. तुमच्या तालुक्यात किती कोटींची कामं झाले? त्याच्या ठेकेदाराला दिले असते ना कामं त्यानं स्वार्थ करता म्हणून का जनतेचं लय स्वार्थ वैयक्तिक असे काम जनतेचे काय केले? तुमच्या भागात आणखी काय आता मुख्य समस्या राहिलेल्या आहेत? मुख्य समस्या आहेच ना. आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटतं कोण आमदार होईल? आमदार काय आता कोण होईल काय सांगता येईना. तुमचा कौल कोणाकडे वाटतं तुम्हाला? कोण व्हावा असं वाटतं तुम्हाला? डॉक्टर दिनेश परदेशी माजी आमदार आहेत चिकडगावकर. अन्य काय वाटतं तुम्हाला? येईल ना का म्हणून येणार येईल ना. नाही कोण होईल तुम्हाला काय वाटतं? कोण होईल तुम्हाला काय वाटतं? आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोण आमदार व्हावा असं तुम्हाला वाटतं? आमदार कोण होईल आता एकनाथ जाधव. एकनाथ जाधव भाऊसाहेब ताते बदल व्हायला पाहिजे नाही काय काम नाही करते लय म्हणजे असं आहे ते जवळच्या लोकांचेच काम करतं ते बरं का. चाटा मारते जास्त. मी स्वतः बोरणारीकडे 2-3 गरके मारिले आणि मला पत्र दिले का पत्र देऊन मी भुमरे साहेबाकडे पण गेलो होतो. मला आश्वासन देऊन त्यांनी ऐन टायमावर माझं नाव हुसकून दिलं. त्यामुळे बोरणारीवर काही आपण समाधान नाही आहे. 5 वर्षात तुमच्या भागात जे प्रलंबित प्रश्न होते ते मार्गी लागले का? म्हणजे प्रलंबित प्रश्न मार्गी लागले म्हणजे आता शिवराई सावंतगाव रस्ता बोरणारे सरांनी मंजूर करून दिला. आता सध्या आता त्याचं काम चालू झालेलं आहे. हे आता 1 वर्षात पूर्ण होईन असं वाटतंय. या अगोदर हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कुठल्या लोकप्रतिनिधी प्रयत्न केले होते का? नाही आतापर्यंत कोणीच नाही आलं. रस्ते पण नाही आमच्या गावाला. चिखलच रस्ते चिखलांचे रस्ते सगळे. बरं आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटतं रमेश बोरणारेंना कोण टक्कर देऊ शकतं? रमेश बोरणारे सरांना दिनेश भाऊ टक्कर देऊ शकतो असं वाटतं. कोण होईल 2024 आमदार कोण होईल काय वाटतं तुम्हाला? बोरणारे सरच वाटतं. जे प्रलंबित प्रश्न होते बाबा ते मार्गी लागलेत का? नाही बरेच प्रश्न तसेच राहिले. काय काय मुख्य समस्या होत्या? पाईपलाईनच्या होत्या ती अधुरीच राहिली. रोड होता ते हे रोडचे बी काम अजून. वैजापूर तालुक्यात 3000 कोटींची कामं झाली असं आमदार रमेश बोरणारे म्हणतायत. तुमच्या भागात किती कोटींची कामं झाली? काम बरेच गाव केली नाही काम. मग आता शासनाची योजना राहते ते करायचे काय घरून थोडीच. आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला काय वाटतं कोण आमदार होईल? आमदार काय सांगतं जन्मातवर आहे ना. बरं बोरणाऱ्यांना कोण टक्कर देऊ शकतं काय वाटतं तुम्हाला?
बोलणारे येऊ शकतात किंवा दिनेश परदेशी येऊ शकतो, चांगला माणूस आहे तो बी दिनेश परदेशी. तसं काही नाही, आता बऱ्याच दिवसापासून ते बी लढतेच ना. तुमच्या भागात जे प्रलंबित प्रश्न होते ते मार्गी लागले का? काही लागले काही राहिले. काय काय मुख्य समस्या होत्या? आता काही रोडच्या होत्या, काही रोड झाले, गावातले अर्धे झाले, अर्धे राहिले. जे रानात खंडाळा तो पानगाव रोड, सवंदगाव खंडाळा रोड होता ना, तो झालाच नाही. त्याची लेवकत मंजुरी काढली, लेवकत तसाच गेला. शिवराय रोडला बी अधुराच झालं, खंडाळा तिडी रोड बी अधुराच झाला. आता बोरणार सरांना काम कोणते केले बाई, घरायचे याचे त्याचे पाण्याचे काही काही केले, पण त्याची वैजापूरून पाईपलाईन आणली होती, ते पाणी सोडलं कुठं हेच आम्हाला माहित नाही. काय पाणीच नाही आलं ती, नाही पाणी कुठं सोडलं तेच माहित नाही आम्हाला. आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला काय वाटतं, आमदार रमेश बोरणारेंना कोण टक्कर देऊ शकतो? नाही, बोरणारे सर यायला पाहिजे, माझी इच्छा अशी आहे. पण त्याने आता हे राहिलेलं कामं सुधरून घ्यायला पाहिजे, त्यांची चूक त्याने हे करायला पाहिजे. रो काही तोच नसतं असतं, तोच टाईम नाही येत, पण ही वेळ त्याने दुसरून सुधरून घ्यावा, एवढीच आपली इच्छा आहे, दुसरं काय. या 5 वर्षात तुमच्या भागाचे प्रलंबित प्रश्न होते, ते मार्गी लागले का? हा, लागले ना. काय काय मुख्य समस्या होत्या आणि ते मार्गी लावण्यासाठी कुठल्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले? आमच्या गावामध्ये ना रोडच्या समस्या होत्या. वैजापूर लोणी फाटाचे रोड आहे का, सवंदगाव लोणी फाटा, त्याचं काम केलं. आमच्या शेतात जायला रोड नव्हता, तो डांबरीकरण केला. सवंदगाव ते परसुडा रोड होता ना, जो त्या जवळजवळ 20 वर्षापूर्वी त्याचं कामच नव्हतं, गड्डे गुड्डे होते, एकदम डांबरी रोड पक्का रोड केला त्यांनी. बरं, हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कुठल्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले? मल्हारी पठाडे, बोरणार सराचे कार्यकर्ते त्यांनी. बरं, आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटतं, रमेश बोरणारेंना कोण टक्कर देऊ शकतं? आता त्यांना जोडच नाही म्हणून आता हे जे आपले तुतारीमध्ये गेलेले का परदेशी मशाल, ते आता यांच्यातूनच गेले ना आमदार मधले, मग ते ना म्हणून गेले. ती आपलं काय असं यांना जोडच नव्हता, पण सहज उभं केलं ते, असं हेच येऊ शकतात बोरणारचं. 5 वर्षात तुमच्या भागात जे प्रलंबित प्रश्न होते ते मार्गी लागले का? हो, नाही. काय काय मुख्य प्रश्न होते? गावचा रस्ता होतो, आपल्या गावातला सवंदगावचा रस्ता. बाकी हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कुठल्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले का? प्रयत्न आपले भाऊसाहेब तात्या, दिनेश भाऊ, भाजप, शिवसेना. तालुक्यात 3000 कोटींची कामे झाली अशी विद्यमान आमदार सांगतायत. तुमच्या गावात खरं किती कोटींची कामं झाली तुम्हाला काय वाटतं? आहे का माहिती का याबाबत? आमच्या गावात फक्त परसोड रोड झालेला आहे, बाकी सगळी अजून थकीत आहे. तिची अजून माहिती भेटलीच नाही आम्हाला, माहिती भेटलेलीच नाही आम्हाला. विद्यमान आमदार जे आहेत त्यांच्या कामापासून तुम्ही समाधानी आहात का? नाही. आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटतं, कोण आमदार होईल? दिनेश भाऊ परदेशी. 5 वर्षात तुमच्या भागात जे प्रलंबित प्रश्न होते ते मार्गी लागले का? काही अंश लागले आणि बरेचसे बाकी आहेत. काय काय मुख्य समस्या होत्या ते मार्गी लावण्यासाठी कुठल्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले? विद्यमान आमदारांना पण केले आणि त्यात आमचे गावचे जे आहे त्यांनी पण केले. पण परसोड रस्ता झाला, शिवराईचं पण मंजूर झालेलं आहे, तिडी मार्गे पण मंजूर झालेलं आहे. तालुक्यात 3000 कोटींची कामं सुरू आहे असं आमदार रमेश बोरणारे म्हणतायत. तुमच्या गावात किती कामं सुरू आहे, काय वाटतं तुम्हाला? त्या गावात आता एक कार्यपुस्तिकेत तर भरपूर दिले, त्याच्यात लाखोना किमती दिलेले, परंतु ते काम त्या दर्जात झालेलं नाही असं वाटतं. बरं, आमदार रमेश बोरणारेंना विधानसभेच्या निवडणुकीत कोण टक्कर देऊ शकतं, काय वाटतं तुम्हाला? टक्कर एकच माणूस फक्त, डॉक्टर दिनेश भाऊ, दुसरं कोण? 2024च्या निवडणुकीमध्ये कोणाकडे आमदार म्हणून बघतात तुम्ही? ते सांगता येत नाही, ते सगळे प्लस मायनसचे गणित असतात. आता कशी तुम्ही कोणाकडे बघतात, तुम्हाला काय वाटतं कोण व्हायला? लोकशाही गुप्त मध्यम पद्धती ते सांगू शकत नाही. ते जर सांगितलं तर मला अर्थ काय बरोबर लोकशाही. आमदार रमेश बोरणारेंच्या कामापासून तुम्ही समाधानी आहात का? काहीच नाही. आता ते समाधान कसं व्यक्त करता येईल ते नाही सांगतात, कारण ते कसं आहे, जे काम आहे ते सगळे फक्त बांधकामी व्हायचे काम आहे आणि तिथं फक्त कॉन्ट्रॅक्टरशी संबंध आहे असं मला वाटतं. मोठे लोक ते फक्त आहे ना 2-4 जे काही असतात गाव कुठे त्यांचाच फायदा होता असं वाटू राहील मला, कारण त्याचे रकमा खूप मोठे आहे आणि त्या पद्धतीने कामं झालेलं नाही असं पण एक सूर आहे. पण आता कसं आहे, लोकांना ऑप्शन नसतो आणि वरती केंद्रात आणि राज्यात काही धोरणं असे असतात, काही घडामोडी अशा होतात, त्याच्यामुळे लोक भावनेच्या आहारी जाऊन होऊन जातात. ते 5 वर्षात तुमच्या भागात जे प्रलंबित प्रश्न होते ते मार्गी लागले का? काय काय मुख्य समस्या होत्या आणि ते मार्गी लावण्यासाठी कुठल्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले? मेन म्हणजे आमच्या गावामध्ये ना गेल्या 25 वर्षापूर्वी एक बी डांबरी रस्ता नव्हता. आज 4ही साईडनं आमच्या गावात डांबरी रस्ते झाले, काम चालू आहे काही. बरं,
जो राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न उद्भवला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं? काय वाटतं म्हणजे मराठा आरक्षणाचा जो प्रश्न उद्भवला आहे त्याबद्दल तुमचं मत काय? मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे की नाही? मराठ्याला आरक्षण पहिलं देवेंद्र फडणवीस दिलं, याच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिलंच नाही. असं सध्या जो आरक्षणाचा प्रश्न उद्भवला आहे त्याचा आता विधानसभेच्या निवडणुकीवर परिणाम होईल की आपली निवडणूक दुसऱ्या मुद्द्यावर लढवली? कुठल्या बाजूने देईन तो कौल? महाविकास आघाडी. बरं, आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटतं? वैजापूर विधानसभा मतदारसंघात कोण आमदार व्हायला हवं? रमेश बोरनारे. रमेश बोरनारेंच्या कामापासून तुम्ही समाधानी आहात का? 100%. तुम्ही गेल्या 5 वर्षात तुमच्या भागात जे प्रलंबित प्रश्न होते ते मार्गी लागले का? काहीच नाही लागले. काय काय मुख्य समस्या मोदी होत्या? साहेबांना काय सांगितलं, घरोघर नळ, जलनळ, आमच्या घरी आलेच नाही. आले का तुम्ही पहा, आमचे रोड रस्ते पहा, आमच्या गावाची परिस्थिती पहा काय आहे ती. पावसाळ्यात बोरनारे सरनं काय केलं आमच्यासाठी? आणि खरोखर आम्ही दलित लोक आहे, मातंग बौद्ध, याच्याकडं पाठ फिरवली बोरनारे सरना. काहीच नाही केलं गावामध्ये, काहीच विकास नाही केला. आणि जो बी कोणी येईल आमदार होईल तोच आमचं काहीतरी करू शकतो. आणि जे गावबुटरी आमच्यापर्यंत योजना येऊ देत नाही. आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही कोणाकडं आमदार म्हणून बघतात? आम्ही बोरनारे सरला मतदान केलं, पण बोरनारे सरनं आम्हाला काहीच नाही दिलं. आता ते फक्त मोठे मोठे जे लोक आहे, कॉन्ट्रॅक्टदार, जे गोरगरीब, त्याला काहीच कळत नाही. आम्ही मातंग समाजाचा आहे. मी सकल मातंग समाजाला असं सांगू इच्छितो का खरोखर दिनेश भाऊ जर निवडून आले, दिनेश भाऊ, तर खरोखर विकास होऊ शकतो. कोणी जरी नाही आलं तर काहीच करू शकत नाही. गावामध्ये रस्ते पाहतो मी किती गटार आहे, हे चालता सुद्धा येत नाही. मातंग वाणी साहेब असे लोकनेते होते. वाणी साहेब आमची मातंग समाजाची बाई त्याईनं जिल्हा अध्यक्ष करून दाखवली. आमच्या मातंग समाजाची बाई त्याईनं जिल्हा अध्यक्ष, आम्ही त्याच्या पाठीमागं आहे. वाणी साहेबांना कोणाकोणाचं वाईट करेल, सगळ्याचं कल्याण केलं आणि त्याच्याकडे पाठ फिरवली. गद्दार मागं फिरते का? गद्दार मागं फिरते? वाणी साहेबाला लोटून दिलं आहे ना, त्याच्याकडून घेतलं काय घ्यायचं ते, मजा करून घेतली, त्याला सोडून दिलं. आम्हाला वाणी साहेबाच पाहिजे, उद्धव ठाकरे सेना. गावामध्ये तुम्ही कुठे जा, बोरणाऱ्या सरला कोणी उंगणार नाही. इथं गेल्या 5 वर्षात तुमच्या भागात जे प्रलंबित प्रश्न होते ते मार्गी लागले का? नाही. काय काय मुख्य समस्या होत्या? रस्ते, पाणी? रस्ते, परत आमचे जे आमदाराचे कार्यकर्ते असतील तर बोरनारे सरांचे जे कार्यकर्ते त्यांनी विहिरीचे 50,000 रुपये घेतले कार्यकर्त्यांनी आणि पैसे घेतले काहीच होत नाही. आणि आमचे जे ठाकरे गटाचे आपले गणेश मेडिकल कदम यांनी, आम्ही स्वतः दोघांनी जाऊन वैजापूरला आहोस, आम्ही 7 विहिरी म्हणजे पूर्ण रुपये घेता. आणि जी भाऊसाहेब तात्या ज्या पार्टीला सपोर्ट करीन म्हणजे आपले दिनेश भाऊ यांना. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला काय वाटतं कोण आमदार होईल? दिनेश भाऊ. रमेश बोरनारेंच्या कामापासून तुम्ही समाधानी आहात का? नाही. गेल्या 5 वर्षात तुमच्या भागात जे प्रलंबित प्रश्न होते ते मार्गी लागले का? लागले जवळपास. काय काय मुख्य समस्या होत्या आणि त्यापैकी काय बाकी आहेत? रस्ता, पाणी, हो रस्ते, पाणी प्रश्न अजून मार्गी लागला, पण रस्त्याचे लागले जवळपास. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कुठल्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले? बोरनारे सर. आमदार रमेश बोरनारे यांच्या कामापासून तुम्ही समाधानी आहात का? हो. आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला काय वाटतं आमदार बोरनारेंना कोण टक्कर देऊ शकतं? टक्कर कोण देईन सांगा ना. कोण देऊ शकतं? कोणी कळत नाही, एखाद्याचं नाव घ्या. दिनेश भाऊ. कोणाकडे आमदार म्हणून बघता 2024? ठरवू, अजून काही ठरवलं नाही, आहे की नाही? तसं नाही. वर्षात तुमच्या भागात जे प्रलंबित प्रश्न होते मार्गी लागले का? हो, मार्गी लागले ना. रस्त्याचे आसन, पानद्रस, आपलं वाडी रोड असं अंतर्गत असं जे पानद रस्ते मातोश्री त्या संदर्भात बी कामं मार्गी लागले. बाकीचे हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कुठल्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले? रमेश बोरनारे सरांनी.
आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला काय वाटतं, रमेश बोरणाऱ्यांना कोण टक्कर देऊ शकतं? दिनेश भाऊ परदेशी. आणि 2024चा आमदार म्हणून कोणाकडे बघता? रमेश बोरणारे सर. गेल्या 5 वर्षात तुमच्या भागात जे प्रलंबित प्रश्न होते ते मार्गी लागले का? नाही. काय काय मुख्य समस्या होत्या? काय काय होतं म्हणजे गोरगरिबाला घरकुल आणि तिथून नाही तर शेततळे 50-50 हजार रुपये घेऊन या लोकांनी ही कामं केली. ग्रामपंचायतनं सगळं तोंड पाहून कामं केली. ज्याचा आजचा घेतो त्याचाच नातू घेतो. आज मला 20 वर्ष झाले, आम्ही दोन्ही नवरा बायको आपण की माझं द्या सोडून, पण गोरगरिबाचं सुद्धा कुठलं काम होतं हे सगळं राजकारण पाहून कामं होते. जे विद्यमान आमदार आहे त्यांच्या कामापासून तुम्ही समाधानी आहात का? कुठेही कोणतं असो, राज्य सरकार असो केंद्र सरकार असो, त्याच्याबद्दल आपण खुश आहे, आमदाराबद्दल खुश आहे. फक्त इथं गोरगरिबाचे कामं का होत नाही हे शासकीय लोकांनी पाहून गेले. शासकीय लोक हेच राहते आणि हे आम्हाला वैजापूरला गेले आम्हाला शिकवत्या, तो कुठे गेला काम तोच राहतो शासकीय. आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत कोणाकडे आमदार म्हणून बघता तुम्ही? आम्ही आज फक्त भाऊसाहेब तात्याकडे ओळखणार राष्ट्रवादी काँग्रेस. यात शंका नाही, कारण कसं पूर्ण सारे बिचारे ते काम करताशी पक्ष म्हणून काम करतात, पण हे लोक जर त्याचा वापर वेगळा करीत असेल तर मग काय हो.